नमस्कार. आज 2 ऑगस्ट 2024 वार आहे शुक्रवार. द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आजचं लोकसत्ता आपण पाहत नाही आहे, कारण अगदीच मी हा व्हिडिओ ना तर 1 ऑगस्टला रेकॉर्ड करत आहे. म्हणजे आता संध्याकाळचे 6 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. पण आपली जी कंटिन्युटी आहे ना ती मिस होऊ नये किंवा डिस्कंटिन्युटी होऊ नये या निमित्ताने मी काय करत आहे, पहा, उद्याचं लेक्चर आजच रेकॉर्ड करत आहे. व हे जे द हिंदू वृत्तपत्र आहे ते 1 ऑगस्टचं आहे. व तुम्हाला माहिती आहे आपली जी सिरीज आहे द हिंदूची ती एक दिवस प्रिव्हियसली चाललेली आहे. ओके, त्यामुळे आजचा व्हिडिओ मी शेड्यूल करून जे आता व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे ते मी शेड्यूल करून उद्या सकाळी अपलोड म्हणजे तुम्हाला हे सकाळी दिसणार आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. थोडंसं मला आउटसाईड जावं लागत आहे, पण आपलं लेक्चर पण डिस्कंटिन्यू करायचं नाही आहे. त्यानिमित्ताने ही सिरीज अशाच पद्धतीने कंटिन्यू असेल. त्यानंतर आणखीन एक सूचना, उद्या 3 ऑगस्टचा जो वृत्तपत्राचा व्हिडिओ असेल ना त्याला थोडंसं लेट होईल. म्हणजे अगदीच पहा, शक्य झालं तर म्हणजे 12पर्यंत येईल किंवा म्हणजे 6पर्यंत तरी नक्की तुम्हाला प्राप्त होईल. पण काळजी करू नका, आपली जी सिरीज आहे ती नक्कीच कंटिन्यूमध्ये चालू राहणार आहे. ओके, त्यानंतर आजच्या वृत्तपत्राला सुरुवात केल्यानंतर पहा, वायनाड डेथ टोल क्रॉसेस 200, स्लश डेब्रिज स्लो डाऊन सर्च. ओके, आता पहा, अगदीच सकाळी लोकसत्ता जेव्हा पाहिलं ना आपण त्यावेळेस 163 दरम्यान डेड बॉडीज आपल्याला रिकवर झालेल्या पाहायला मिळाल्या. पण अगदीच जे द हिंदूमध्ये बातमी आली ना ती 200च्या वर गेलेली आता बॉडी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे खूप भयावह वायनाडमधील सिच्युएशन आज सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. व 191 पर्सन मिसिंग आहेत सध्याला. ओके, व अगदीच प्रार्थना हीच असेल की आणखीन जास्त डेथ टोल वगैरे तर वाढू नये. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज ते इस्रायल हमासचं प्रकरण चालू आहे. त्यानंतर पहा, आज अगदीच प्रिव्हिलेज नोटीस याबद्दल म्हणजे अगेन्स्ट PM आलेली होती. ओके, मग त्या संदर्भात पण बातम्या आता पुढे येतील किंवा आपण काय करूयात, उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण त्याला नक्कीच कव्हर करूयात. प्रिव्हिलेज मोशन काय असतं, ओके, किंवा तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक पण एकदा वाचून घेऊ शकता. डन. त्यानंतर पुढे चला, स्पॉटलाईट आता हे वायनाडबद्दलच देण्यात आलेलं आहे व वायनाडबद्दलच्या आणखीन न्यूज आहेत त्या आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर पहा, हरिभाऊ किशनराव बाडगे यांनी राजस्थानचे गव्हर्नरपदी शपथ घेतली. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही न्यूज पाहिली होती. हां, मला ही बातमी सांगायची होती तुम्हाला. तर पहा, वायनाड रँक्ड 5th इन केरला ऑन इस्रोज लँडस्लाईड ॲटलास. ओके, म्हणजे पहा, इस्रोचं जे ॲटलास आहे जिथं लँडस्लाईड होतात ती म्हणजे अगदीच तशा पद्धतीने डॉटनी वगैरे दाखवलं जातं, तर तिथं पहा वायनाडची रँक कितवी आहे, 5वी आहे. ओके, हा प्रश्न डायरेक्टली स्टेटमेंट बनून पण येऊ शकतो किंवा आपत्ती व्यवस्थापनमध्ये तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनमध्ये डाटा म्हणून तुम्ही हा पॉईंट नक्कीच लिहू शकता की भयावह स्थिती इथं झालेली आहे. म्हणजे माळींपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आपल्याला वायनाडची सिच्युएशन इथं आहे. व वायनाडमध्ये असं का झालं याबद्दलचं आपण कालच्या लेक्चर्समध्ये ते पाहिलेलंच आहे किंवा भूस्खलन ज्यावेळेस जे जुलै महिन्याचं जे मॅगझिन आहे त्यामध्ये पण हा टॉपिक मी कव्हर केलेला आहे. तर प्लीज वायनाडला आपण नक्कीच थोडंसं आणखीन जास्तरित्या कव्हर करणारच आहोत. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने हेल्प होईल ते आपण नक्की पाहूयात. त्यानंतर पुढे चला, हेमा पॅनल रिपोर्ट केरला हायकोर्ट एक्सटेंड स्टे ऑन SIC ऑर्डर. ओके, आता हेमा पॅनल कशा संदर्भात आहे असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला. पहा, तर द केरला हायकोर्ट ऑन वेडनेसडे एक्सटेंडेड टिल August 6 stay on a state information commission order directing the state government to disclose the HEMA committee report working condition of women in the film industry with limited रेड ॲक्शन्स. पहा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या वुमन काम करतात ना त्यांची पण दयनीय अवस्था आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल याच्यात म्हणजे मागच्या अगदी जर तुम्ही 5-6 वर्षापूर्वीची ही न्यूज आहे मी टूची. पहा, मी टू कॅम्पेन चाललेलं होतं, बरोबर. मग ती कुठून चालू झालेलं होतं, तर फिल्म इंडस्ट्रीमधूनच चालू झालेलं होतं. ओके, मग त्या संदर्भातच पहा ही न्यूज आहे किंवा फिल्म इंडस्ट्री संदर्भात एक पॅनल बसलेलं होतं केरलामध्ये. ओके, याचा ऑल इंडिया इम्पॅक्ट तरी नाही आहे, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा GS1मध्ये आपण पहा, जेव्हा सोशोलॉजीचा अभ्यास करतो ना जेव्हा अगदीच इंडियन सोसायटीचा अभ्यास करतो ना त्यावेळेस सर्व महिलांची स्थिती पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी पहा, आता August 6पर्यंत त्यांनी स्टे ऑर्डर दिलेली आहे जे हेमा पॅनल रिपोर्ट आहे ना त्याबद्दल. मग पाहूयात, हेमा पॅनलची जी रिपोर्ट आली ना किंवा हेमा कमिटीची जेव्हा रिपोर्ट येईल मार्केटमध्ये, ज्यावेळेस ती रिपोर्ट डिस्क्लोज केली जाईल केरला सरकारकडून, त्यावेळेस आपण नक्कीच त्यामधून जे सजेशन्स असतील ना ते आपल्या ॲन्सर रायटिंगमध्ये नक्की घेऊयात. व त्यानंतर काही विद्यार्थ्यांची मतं आलेली आहेत किंवा कमेंट मी वाचलेली आहे की सर लवकरात लवकर मेन्स ॲन्सर रायटिंग वगैरे घ्या. तर पहा, नक्कीच आपण मी आल्यानंतर बॅक आल्यानंतर ना नक्कीच चालू करेल. त्यानंतर आजचं एडिटोरियल. आता पहा, हे पॅन्डेमिक ट्रिटीबद्दलचे हे एडिटोरियल आलेले आहेत, पण त्याचं जास्त काही रिलेव्हन्स नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही बातमी स्किप करू शकता. पण जे नेक्स्ट बातमी आहे, अर्ली डिटेक्शन ऑफ लंग कॅन्सर कॅन सेव्ह लाईव्स. तर पहा, आज 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट कशा संदर्भात ऑब्झर्व केला जातो, तर ऑब्झर्व ॲज वर्ल्ड लंग कॅन्सर डे. ओके, म्हणजे आज काय आहे, जागतिक
लंग कॅन्सर डे म्हणून आज म्हणजे हे केला जातो, पाळला जातो. मग या डेचं उद्देश काय आहे तर पहा, अर्ली डिटेक्शन करणं खूप गरजेचं आहे हे, किंवा जनजागृती करणे ह्या दिवसाचं आजचं काम आहे. ओके, त्यानिमित्ताने काय आहे, आज हा लेख आलेला आहे की अर्ली डिटेक्शन होणं खूप गरजेचं आहे. आता पहा, लंग कॅन्सर कशामुळे होऊ शकेल पहा, तर अगदीच पहिलं कारण तुम्ही प्रत्येक कॅन्सरमध्ये लिहू शकता पहा, बाय हेरिडिटरी. ओके, म्हणजे अनुवांशिकरित्या कोणतेही कॅन्सर असू द्या, त्या कॅन्सरमध्ये ना जर हेरिडिटरी जर तिथं वंशानुवंश जर सापडत असेल, किंवा एखादा कण जरी सापडत असेल ना तशा पद्धतीने कॅन्सरचा, तर अगदीच पहिल्या पिढीला म्हणजे ह्या पिढीला कॅन्सर आहे तर कदाचित दुसऱ्या पिढीला तो होऊ शकणार नाही, पण तिसऱ्या पिढीमध्ये नक्की येण्याचे जास्त चान्सेस आपल्याला देत दिसतात. ओके, त्यामुळे हे काय आहे, अनुवांशिकरित्या आहे. सेकंड आपल्याकडे काय आहे, अगदीच सर्वांना माहिती असेल, एअर पोल्युशन. ओके, व एअर पोल्युशन दिल्लीसाठी तर खूपच फेमस आपण म्हणू शकतो तसं. त्यानंतर पहा, आपल्याकडे स्मोकिंग पण भरपूर आहे. व अगदीच तुम्हाला माहिती असेल तर नॉर्थ इंडियामधील जास्त जे लंग कॅन्सरचे जे केसेस आहेत, त्यामध्ये बहुतांशरित्या लंग कॅन्सर ज्या व्यक्तींना झालेलं आहे नॉर्थ इंडियामध्ये, त्याच्यात सहभागी कोण होते तर स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींना जास्त लवकरात लवकर काय झालेला आहे, लंग कॅन्सरचा इफेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओके, मग आता स्मोकिंगमध्ये आणखीन इथं काय काय येतात पहा, तर इन्क्लुडिंग सिगारेट्स, बिडीज, सिगार्स अँड पाईप्स. ओके, याचा तिथं इम्पॅक्ट आहे. त्यानंतर जे एअर पोल्युशन आहे, एअर पोल्युशनमध्ये पहा टॉक्सिक मेटल्स आहेत, त्याच्यानंतर PM10 पार्टिकल, त्यानंतर PM2.5. ओके, PM2.5 पहा खूप घातक हे असतं, पर्टिक्युलेट मॅटर असतं. ओके, तर जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आता द हिंदूची एडिटोरियल येते ना, त्यावेळेस ह्याबद्दलच चर्चा केली जाईल. PM2.5, PM10 पर्टिक्युलेट मॅटर PM10, त्यानंतर PM2.5 हे काय आहेत तर टॉक्सिक मेटल्स आहेत. व यासोबतच पहा जे गॅसेस आहेत, जशा की पद्धतीने पहा सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. ओके, यासोबतच ॲस्बेस्टोस. ओके, आता हे जे मी काही नावं घेत आहे ना, डायरेक्टली तुम्हाला प्रिलिममध्ये पण विचारले जाऊ शकतील. ओके, आता जे नाव घेतलं पहा मी, ॲस्बेस्टोस. ओके, तुम्ही प्रिलिमचा पेपर पाहू शकता, त्यामध्ये ॲस्बेस्टोसचं तुम्हाला नाव बहुतांश वेळा दिसेल. ओके, मग हे काय आहे तर एअर पोल्युशनचे हे सबस्टन्स आहेत. ओके, त्यामुळे एअर पोल्युशनमुळे जर आता एअर पोल्युशन झालेलं असेल व त्या सिटीमध्ये जर आपण गेलो ना, तर अगदीच आपल्या लंगमध्ये ते जाईल. व लंगमध्ये जर आपण जास्त कालमध्ये जर त्या सिटीमध्ये जर सर्वाईव्ह करत असलो, तर पहा आपल्याला लवकरात लवकर लंग कॅन्सर होण्याचे जास्त चान्सेस असतात. व तुम्हाला माहिती असेल की लंग कॅन्सर झाल्यानंतर अगदीच आपलं डिटेक्शन केव्हा होतं पहा, तर ज्या पद्धतीने स्टमक कॅन्सर असू द्या किंवा अन्य जे कॅन्सर असतील ना, तिथे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये वगैरे सांगू शकतो आपण. जसं ब्रेस्ट कॅन्सर वगैरे आहे पहा. ओके, तिथे जर तुम्ही डायरेक्टली त्यांनी मेथड दिले आहेत की तुम्ही डेली पण ऑब्झर्व करू शकता. ओके, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तशा पद्धतीने मेथड आहेत, पण लंग कॅन्सरमध्ये तशा पद्धतीने मेथड आहेत का तर बिलकुल नाहीत. म्हणजेच काय म्हणायचं काय आहे तर लंग कॅन्सर आपल्याला केव्हा डिटेक्ट होतो तर अगदीच पहा 3rd स्टेज किंवा 4th स्टेज, या 2 स्टेजमध्ये गेल्यानंतरच लंग कॅन्सर डिटेक्ट होतो आज भारतामध्ये. मग असं झाल्यानंतर अगदीच 3rd किंवा 4th स्टेजला गेल्यानंतर पहा सर्वायवलचे जे चान्सेस असतात ना ते खूप लो असतात. ते खूप लो असल्यामुळे पहा आज घडीला भारताचं वाटा किती आहे, यामुळे पहा जगातील 100% डेथपैकी लंग कॅन्सरमुळे ज्या डेथ होतात ना 100%, त्यापैकी 10%मध्ये कोण येतं, 10% कॉन्ट्रीब्युशन कोण करत आहे, आपण, प्यारा भारत. ओके, 10% जे डेथ आहेत ना ते भारतातून होतात. व जर तुम्ही केस वाईज जर पाहिलात तर 81,000 केसेस दरवर्षी काय होतात तर समोर येतात. व त्यापैकी 75,000 केसमध्ये काय होते पहा, डेथ होते. म्हणजे आकडेवारी किती खूप आहे पहा. ओके, 81,000 पैकी 75 जणांचा डायरेक्टली मृत्यू होतो का तर अगदीच 3rd आणि 4th स्टेजमध्ये गेल्यानंतरच आपल्याला काय होतं, लंग कॅन्सर आपल्याला झालेलं आहे हे तिथं डिटेक्ट करता येतं. ओके, मग हे एवढा मोठा इश्यू आपल्याला तिथं दिसत आहे. मग सध्याला आपल्याकडे काही आहे का त्याला डिटेक्ट करण्यासाठी तर पहा बिलकुल एकही आपल्याकडे काय तिथं उपाययोजना नाही आहे असं तुम्ही लिहू शकता. ओके, ICMR पण तिथं हात खडं केलेला आहे पहा. ICMRकडे देखील आज घडीला त्यांच्याकडे पण तशा पद्धतीने काय म्हणतो आपण तर डिटेक्शनसाठी, अर्ली डिटेक्शनसाठी पॉलिसी नाही आहे किंवा तशा पद्धतीने त्याच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे. ओके, ICMR, ओके, यांच्याकडे पण टेक्नॉलॉजी नाही आहे. मग परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ICMRकडे लंग कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये डिटेक्ट करण्यासाठी काही टेक्नॉलॉजी आहेत का किंवा लिमिटेड टेक्नॉलॉजी आहे भारतामध्ये असा स्टेटमेंट येऊ शकतो. पण ICMRकडे किंवा भारतामध्ये आज देखील लंग कॅन्सर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये डिटेक्ट करण्यासाठी काहीच आपल्याकडे सोर्सेस नाही आहेत. ओके, मग कदाचित पुढल्या वर्षीपर्यंत ते होऊ शकेल पहा. पण आता सध्याला जर पेपरमध्ये तुम्ही बसलात तर अद्याप तरी आपल्याकडे काय कोणतेच सोर्सेस नाही आहेत. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. मग आता सध्याला असं कसं होऊ शकेल, म्हणजे फक्त भारतात नाही आहे का, युरोपमध्ये वगैरे आहे का तर पहा USA आणि दुसऱ्या देशांमध्ये तशा पद्धतीने स्कॅनिंग आहे. जसं की पहा LDCT ही स्कॅनिंग आहे. आता हा पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, LDCT ही स्कॅनिंग कशा संदर्भात आहे तर लंग कॅन्सर डिटेक्ट करण्यासंदर्भात ही प्रोसिजर यूज केली जाते. आता पहा LDCT ही जी स्कॅन आहे, जशा पद्धतीने आपल्याकडे MRI केलं जातं पहा किंवा CT स्कॅन केलं जातं. ओके, त्यामध्ये काय होतं किंवा आपल्याकडे
चेस्टचं एक्सरे पण केलं जातं. ओके, आता सध्याला जर सॉरी म्हणजे पहा, आता सध्याला तुम्हाला जर लंग कॅन्सर झालेला आहे हे डिटेक्ट करण्यासाठी मग भारत काय यूज करतं, तर पहा भारतामध्ये आज सध्याला चेस्टचं एक्सरे केलं जातं. ओके, ही एक मेथड आहे आपल्याकडे. आणि दुसरी एक मेथड आहे पहा, म्हणजे लंग कॅन्सरला डिटेक्ट करण्यासाठी तर सिटी स्कॅन. ओके, या दोनच आपल्याकडे काय मेथड आहेत. पण सिटी स्कॅन घ्या किंवा एक्सरे घ्या, ह्या जर तुम्ही मेथडमधून जर गेलात ना तर तुमच्याकडे म्युटेशनचे जास्त परिणाम होऊ शकतात. ओके, आता ही म्युटेशन काय बोलत आहात तुम्ही, तर जे प्रेग्नन्सीमध्ये पहा DNA वगैरे ज्यावेळेस बनत असतं, तर जर एखादी महिला प्रेग्नेंट असेल, ओके, व तिने जर एक्सरे वगैरे जर केलं ना तर त्या मुलाची DNA तिथं मिसमॅच होऊ शकतात. त्यामुळे मूल ना अपंग जन्मू शकतं. त्यामुळे पहा, आपल्याकडे ना जे महिला प्रेग्नंट वगैरे आहेत ना त्यांना एक्सरे वगैरे काढू दिलं जात नाही. का, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे की DNA मध्ये म्युटेशन येऊ शकतात. मग पहा, आपल्याकडे जर लंग कॅन्सर झालेलं असेल जर महिलांना किंवा पुरुषांना, तर तशा पद्धतीने म्युटेशन DNA मध्ये वगैरे होऊ शकतात. हे एक घातक थोडंसं आहे. पण याच्याच बाजूला जर तुम्ही युरोप किंवा USA मध्ये जर गेला तर तिथं LDCT ही मेथड वापरली जाते. कशासाठी, लंग कॅन्सरला शोधण्यासाठी. ओके, मग पहा, या मेथडमध्ये ना अगदीच लो रेज तिथं पडतात. ओके, म्हणजे खूप कमी रेजचा वगैरे इथं वापर केला जातो. त्यामुळे इथं DNAचे म्युटेशन होत नाहीत. मग परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो पहा, म्हणजे अगदीच ही मेथड आहे का नाही भारतात. आता भारतासंदर्भात तर इथं थोडंसं कमी आहे म्हणून ICMRची ही मेथडचं प्रश्न येणार नाही म्हणा, स्टेटमेंट तसं येणार नाही. पण ही LDCTची जी मेथड आहे ना तिथं प्रश्न बनू शकतो. तर पहा, त्यांनी काय म्हणतील, LDCT मेथडमुळे आपल्याकडे लो रेज तिथं पडतात व म्युटेशन DNA मध्ये कमी होतात. तर अगदी हे स्टेटमेंट बरोबर येईल पहा, कारण त्यामध्ये लो रेज असतात. यासाठी तिथे पहा म्युटेशन आपल्याकडे जास्त होताना दिसत नाही DNA मध्ये. ओके, तर ही अशा पद्धतीची आहे LDCT मेथड. व ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून पहा, अगदी लंग कॅन्सर जे आहे ना तिथं आपल्याला पाहता येतं, म्हणजे लवकर अर्ली डिटेक्शन तिथं केलं जाऊ शकतं. असं असं युनायटेड स्टेट आणि युरोपियन युनियनचं तिथं म्हणणं आहे. किंवा त्यांनी काय म्हणतात पहा, LDCT जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा जर यूज करत असाल तर रुटीनली चेकअप करणं पण गरजेचं आहे, असं अमेरिका आणि युरोपियनचं तिथं म्हणणं आहे. ओके, मग पहा, ही टेक्नॉलॉजी आता भारतामध्ये पण यावी असं लेखकांचं तिथं बेसिकली म्हणणं आहे. कारण अगदीच पहा, आपल्याकडे आरोग्याच्या सोयीसुविधा तर म्हणजे मिनिमम आहेत. व भारत देशाचा जर आकडेवारी तुम्ही पाहिला तर 81,000 केसेसपैकी 75,000 केसेसमध्ये तर जे पेशंट आहे त्याची डेथ होते. मग ही आकडेवारी खूप भयावह आहे. त्यासाठीच भारत सरकारने पण यावरती पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, मग हे एक झालं आपलं काय मेडिकलसाठी किंवा आपल्याला अर्ली कॅन्सर डिटेक्शनसाठी आपण हे केलं. पण आपल्याकडे कॅन्सर कशामुळे होतं हे जर आपल्याला जर पाहिलं तर आपण काय म्हटलं होतं, कॅन्सर कशामुळे होतं आहे आपल्याकडे, तर अगदीच एअर पोल्युशन एक फॅक्टर आहे त्यामध्ये. ओके, त्यानंतर स्मोकिंग एक आहे. ओके, हे दोन फॅक्टरला तरी आपण आज टॅकल करू शकतो ना. तर मग ह्याला आपण कमी करण्यासाठी काय करू शकतो, एअर पोल्युशनला कमी करण्यासाठी अगदीच पहा जनजागृती आहे. ओके, त्यानंतर स्मोकिंगसाठी पण काय करावं लागेल आपल्याला, जनजागृती करावं लागेल. किंवा जे पहा मायनिंगमध्ये लेबरर्स वगैरे काम करतात ना त्यांच्यामध्ये पण हे लंग कॅन्सरचं प्रमाण आपल्याला अगदीच जास्त वाढलेलं दिसत आहे. ओके, मग या सगळ्यांसाठी आपल्याला एकच रामबाण उपाय आहे, ते म्हणजे जनजागृती करणे. ओके, ज्यावेळेस तुम्ही जनजागृती कराल ना अगदीच तुम्हाला तिथं नक्कीच हेल्प होईल असं इथं लेखकांचं बेसिकली सजेशन पण देण्यात आलेलं आहे. ओके, आय होप मग आजचा लंग कॅन्सरबद्दल आज लंग कॅन्सर डे आहे व अगदीच आपण पण त्याबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन घेतलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पहा, पहिल्यांदा लंग कॅन्सर कधी आपल्याला ध्यानात आलेलं होतं, तर 1900 मध्ये पहिल्यांदा लंग कॅन्सरचे पेशंट आढळलेले होते. ओके, मग त्यानंतर 20व्या शतकामध्ये याचा जास्तच पसरण वगैरे झालेली आहे. व सर्वांना माहिती आहे 19व्या शतकात किंवा 1900 मध्ये हे कशामुळे आलेलं असेल पहा, तर औद्योगिक क्रांती झालेली होती. हो, ओके, औद्योगिक क्रांतीमुळे आपल्याला पहा अगदी जिकडे तिकडे ना पर्यावरणाचा खूप ऱ्हास झाला. ओके, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास झाला व एअर पोल्युशन वाढलं. मग त्याच दरम्यान काय झालेलं आहे, पहिल्यांदा तिथे लंग कॅन्सरचे पेशंट आपल्याला आढळून आलेले पाहायला मिळतात. डन, हा लेख आय होप तुम्हाला समजलेला असेल. मग इतर लेखक पण तेच म्हणत आहेत की तशा पद्धतीने जर तुम्ही पहिल्यांदा जर डिटेक्शन केलात, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर डिटेक्ट केलात लंग कॅन्सर, तर कदाचित व्यक्तीचा तिथं मृत्यू होणार नाही. अन्यथा पहा 81,000पैकी फक्त 6,000 लोक सर्वाईव्ह करत आहेत, बाकी 75,000ची डेथ होत आहे तिथे. व इतर लेखकांचं तर बेसिकली म्हणणं काय पहा, 2000 ह्या डाटा जो मी बोलला 81,000पैकी 75,000 ज्या डेथ आहेत ना ते 2022चा आकडा आहे. इथं त्यांचं म्हणणं आहे की 2025पर्यंत हे जो डाटा आहे ते डबल होईल. म्हणजे खूप भयावह स्थिती आपल्या लंग कॅन्सरची आहे व परीक्षेला प्रश्न येऊ शकेल. त्यानंतर LDCTचं पहा फुल फॉर्म काय आहे, लो डोस कम्प्युटेड टोमोग्राफी. ओके, हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, लो डोस आहे त्यामुळेच पहा म्युटेशन तिथे कमी होतात DNAचे. डन, आता त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे AI नीड्स कल्चरल पॉलिसीज नॉट जस्ट रेग्युलेशन. आता पहा, हा आर्टिकल म्हणजे टायटल तर खूप बेस्ट आहे, पण मध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर काहीच नाही आहे. म्हणजे
डरो मत, मैं सिर्फ दिखने में डरावना हूँ, अशा पद्धतीने ते नेहमी नाही का सांगायचं. म्हणजे आता यामध्ये काय करेन मी स्वतःचे पॉईंट ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहा इथे लेखकांचं म्हणणं आहे की AI for all, we must balance a regulation with policies which promote high quality data as a public goods. ओके, म्हणजे पहा आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, त्याचा वापर पण चांगला होणार आहे. ओके, ते मान्य आहे. पण पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला फक्त आपण काय कायद्यामध्ये बांधू शकत नाही आहे. ओके, किंवा त्याला जर आपला चांगल्या पद्धतीने जर यूज करायचं असेल ना, तर आपण फक्त त्याला रेग्युलेट किंवा कायदे करून चालणार नाही, तर आपला कशा पद्धतीने पाहिजेत कल्चरल पॉलिसीज असायला हवेत, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता कल्चरल पॉलिसी म्हटल्यानं काय, याला थोडंसं संस्कृतीसोबत जोडत आहेत का, तर अगदीच संस्कृतीसोबत जोडलं म्हटल्यानंतर काय होईल, हे प्रश्न कधीमध्ये येईल, तर GS1मध्ये हा प्रश्न येऊ शकेल. ओके, याचा इम्पॅक्ट आपल्या आपल्या कल्चरवरती कशा पद्धतीने झाला, थोडासा क्रिटिकल प्रश्न आहे, पण नक्की येऊ शकेल. तर पहा आपली जी संस्कृती आहे तिला जतन करण्यासाठी आपल्याला काय बुक्स वगैरे रीड करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे आज घडीला आपल्याला काय आपले जे आजी आजोबा असतील ते तरी सांगतात की बा आपलं कल्चर अशा पद्धतीने आहे. किंवा जर हे माहिती नसेल आपला आपल्याकडे जर आजी आजोबा नसतील तर आपण काय करतो, बुकमधून ते कल्चर वगैरे आपण रीड करतो. अगदी त्याच पद्धतीने पहा ही जर पॉलिसी किंवा जे कल्चर आहे आपलं ते जर आपल्याला शिकायचं असेल तर बुकच आपल्याला हेल्प करतील. मग त्याच धर्तीवर पहा मेटा जे व्हॉट्सॲप आहे, इंस्टाग्राम आहे, त्यांची पॅरेंट कंपनी कोण, मेटा. व मेटामध्ये पण पहा आपल्या व्हॉट्सॲपमध्ये पण आता आय थिंक ते हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे ऑलरेडी. ओके, तर मग पहा जे मेटा आहे ना त्यांचं LLAMA ओके लामा 3 असं ना त्यांचं एक टूल आहे. या टूलमध्ये ना त्यांनी पहा इक्विव्हॅलंट टू म्हणजे एवढे 15 ट्रिलियन बुक्स त्यांनी अपलोड केलेले आहेत, किंवा त्याला त्यांनी काय म्हटलं पहा 15 ट्रिलियन टोकन्स. ओके, इक्विव्हॅलंट टू 10 टाइम्स ब्रिटिश लायब्ररी बुक कलेक्शन. ओके, ब्रिटिशांची जी लायब्ररी आहे ओके त्याच्या 10 पटीनं हे टोकन्स आहेत. ओके, म्हणजे एवढा डाटा त्या LLMAमध्ये साठवण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे ते टूल आहे बेसिकली मेटाचं. ओके, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी काम करणार आहे व त्यांनी काय केलं लायब्ररीचं तेवढ्या पद्धतीने त्यांनी डाटा तिथं साठवून ठेवलेला आहे. त्यामुळे पहा बुकमध्ये तर त्याला बेसिकली नॉलेज भरपूर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ना भरपूर नॉलेज आहे, ते मान्य आहे आपल्याला. पण प्रॉब्लेम काय आपला कल्चरलचे पॉलिसी किंवा कल्चरलचं नॉलेज त्याला थोडंसं कमी आहे. इथं असंच बेसिकली लेखकांचं म्हणणं आहे. व हे आपण कसं सांगू शकतो, तर पहा पुस्तकी ज्ञानमध्ये वेगळं असतं, पण ज्यावेळेस आपण व्यवहारामध्ये येतो ना त्यावेळेस आपल्याला व्यवहारात वेगळ्या पद्धतीने जगणं गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीने इथं लेखकांचं म्हणणं आहे की जरी त्यांना पुस्तकी नॉलेज वगैरे जर दिलं गेलं तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स योग्य पद्धतीने काम करू शकणार नाही देशभरामध्ये. ओके, मग त्याला आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर पहा दैनंदिन जीवनामध्ये आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर यूज करायचा असेल तर त्याला ना पहिल्यांदा मशीन लर्निंग खूप जास्त पद्धतीने जमवायला पाहिजे. ओके, मशीन लर्निंग जास्त पद्धतीने जर आपण त्याला कंट्रोल जर केला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तरच आपण कल्चरल पॉलिसी वगैरे त्याला शिकू शकतो. आणि आता पहा हे थोडंसं आपलं काय होऊ शकेल, हार्ड जाऊ शकेल असं तुम्ही म्हणू शकता. पण पहा जसं जसं टेक्नॉलॉजीचा वापर वगैरे जास्त होत आहे किंवा दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी इझी होत आहे त्या पद्धतीने आपल्या लक्षात येईल की कल्चरल ज्या पॉलिसीज वगैरे आहेत त्या नक्कीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण धरून काय होतील बेस्ट पद्धतीनेच उजागर वगैरे होतील किंवा हे सर्व काही इझी होईल असं आपलं बेसिकली लक्षात येतं. व ह्या लेखाचा तेच उद्देश आहे. बाकी तर पहा यामध्ये वाचण्यासारखं वगैरे काही नाही किंवा आपला GS1मध्ये लिहिण्यासारखं काही पॉईंट वगैरे मिळाले नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर पुढे या पॅलेस्टाईन्स हू डाईड इन इस्रायल डिटेन्शन सिन्स October 7 किती 53 जे ह्युमन्स आहेत त्यांचं तिथं निधन झालेलं आहे. त्यानंतर कंप्लेंट ऑफ चाइल्ड पॉर्न रेप रिसिव्ड ऑन NCRP पोर्टल 1.94 लाख एवढ्या कंप्लेंट तिथं रजिस्टर झालेल्या आहेत. व हा जो डाटा आहे ना ते प्लीज लक्षात ठेवायचा आहे. सोसायटी किंवा वुमन एम्पॉवरमेंटचे जे इश्यू वगैरे येतात ना तिथं हा डाटा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पहा म्यानमारमध्ये परत एकदा काय झाले आहे 6 महिन्यांसाठी इमर्जन्सी एक्सटेंड करण्यात आलेली आहे व ही इमर्जन्सीचं कारण काय आहे आंग सान सू की. ओके, व परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो की म्यानमारमध्ये किंवा ब्रह्मदेशामध्ये लोकशाही पद्धती आणण्यासाठी किंवा लोकशाही वापर करण्यासाठी कोणी आंदोलन केलं होतं, तर आंग सान सू की यांनीच आंदोलन केलं होतं व त्यांना आता काय केलेलं आहे जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. व तिथं रूल कोणाचा आहे लष्करी रूल तिथं चालू झालेला आहे. ओके, व शांती पुरस्कार आहे पहा आंग सान सू की यांना. ओके, त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. पुढे चला, तर आणखीन 1-2 महत्त्वाच्या न्यूज आहेत. त्यानंतर पहा रेल्वेज फॉर्म पॅनल टू डिसाईड ऑन वर्किंग हार्स ऑफ लोको पायलट. ओके, आता पहा अगदीच रेल्वेचे दिवसेंदिवस वाढते ॲक्सिडेंट हे पाहून ना रेल्वेने काय केलेलं आहे एक कमिटी बसवलेली आहे. या कमिटीमध्ये त्यांनी काय करणार आहेत लोको पायलट जे ट्रेनचे ड्रायव्हर आहेत ना त्यांना किती तास ड्युटी वगैरे करणं गरजेचं आहे किंवा त्यांना किती आपण ब्रेक वगैरे देऊ शकतो हे सर्व त्यांनी आता काय
म्हणजे इन्क्वायरी त्यांची चालू आहे व ही हाय लेवल कमिटी बसण्यात आलेली आहे व ही चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. एक पॉझिटिव्ह न्यूज होती ती. त्यानंतर पहा बेसिकली दुसऱ्या स्पोर्ट्स न्यूज आता इथं चालू झाल्या आहेत, आपल्यासाठी गरजेच्या नाही आहेत, त्यामुळे आपण स्किप करतो. तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. तर आता आपण डायरेक्टली उद्या भेटणार आहोत. धन्यवाद.